भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा जीव धोक्यात आहे। 10 दिवसांच्या मिशनसाठी गेलेली ती आता पुढच्या वर्षापर्यंत स्पेसमध्येच अडकून पडली। पण नक्की झालंय काय? यात चूक कोणाची आहे? ती आणि तिचा पार्टनर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षितपणे येऊ शकतील का? एखाद्या थ्रिलर मूवी सारख्या घडत असलेल्या या घटनेत इलॉन मस्कचं नाव सारखं का येतंय? विषय जाणून घेण्याआधी थोडी बॅक स्टोरी जाणून घेऊया। तर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर स्पेसमध्ये अडकलेत। सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर आहे, जी 5 जून 2024 ला 10 दिवसांच्या मिशनसाठी ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आपला पार्टनर बुच विल्मोर सोबत गेली होती। पण नासाने सांगितलंय की त्या दोघांना पृथ्वीवर यायला फेब्रुवारी 2025 तरी उजाडणार, कारण त्यांना ISS वरून परत आणणाऱ्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाल्याचं त्यांना दिसलंय। आणि इंजिनियर्सनी सुद्धा स्पष्ट सांगितलंय की त्यातून अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करताना अंतराळवीरांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी दिली जाऊ शकत नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर जे कल्पना चावला सोबत झालं तेच सुनीता विल्यम्स सोबत सुद्धा होऊ शकतं असं म्हटलं जातं। 1 फेब्रुवारी 2003 ला आकाशात लोकांना एक ब्लास्ट झालेला दिसला। या ब्लास्टमध्ये अक्षरशः एक आगीचा गोळा तयार झाला होता। सगळीकडे या स्फोटाची चर्चा झाली, पण ही कोणतीही साधीसुधी घटना नव्हती, तर तो ब्लास्ट कोलंबिया स्पेस शटलचा होता। अमेरिकेच्या प्रसिद्ध बोईंग कंपनीने हे स्पेस शटल बनवलेलं होतं, जे 7 अंतराळवीरांसोबत ISS वरून 15 दिवसांच्या मिशननंतर पृथ्वीवर परतत होतं। यातच कल्पना चावला सुद्धा होती। परंतु मिशनच्या लॉन्च दरम्यान एक हीट शील्ड तुटून स्पेस शटलला धडकली, ज्यामुळे त्यात एक भोग पडलं। आणि जेव्हा स्पेस शटल अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करत होतं तेव्हा त्या ॲटमॉस्फिअरमधले गॅसेस त्यात इतक्या वेगाने शिरतात की संपूर्ण शटलचं तापमान अचानक मेल्टिंग पॉइंटपर्यंत पोहोचतं। शटल एवढी हीट बेअर करू शकत नव्हतं, त्यामुळे हे स्पेस शटल पेट घेऊन खाली कोसळतं आणि या घटनेत 7च्या 7 अंतराळवीरांचा मृत्यू होतो, ज्यात कल्पना चावला सुद्धा होती। ही घटना ॲस्ट्रॉनॉमीच्या इतिहासातली सगळ्यात दुर्दैवी घटना आहे। या घटनेनंतर नासाच्या ॲडमिनिस्ट्रेटर आणि इतर लोकांनी ही हमी दिली होती की यापुढे अंतराळवीरांच्या प्रोटेक्शनची पूर्णपणे काळजी घेतली जाईल, जेणेकरून कल्पना चावल्याच्या वेळी स्पेस शटल कोसळण्याचं जे कारण होतं त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये। पण यावेळी देखील बोईंग कंपनीचंच रॉकेट आहे। सुनीता विल्यम्स अमेरिकेत जन्मलेली भारतीय वंशाची अंतराळवीर, जिच्या नावावर एका महिलेने 50 तास 40 मिनिटांचा सर्वात लांब स्पेस वॉक करण्याचा विश्वविक्रम आहे। तसंच सुनीता ही पहिली महिला आहे जी ऑर्बिटल स्पेसक्राफ्टची टेस्ट पायलट होती। 1998 मध्ये नासामध्ये रुजू झालेल्या सुनीताने 2012 पासून ISS वर अनेक मिशन्स केले, पण त्यांच्या अलीकडच्या ISS मिशनमध्ये असं काही घडलं ज्यामुळे त्यांचं फक्त 10 दिवसांचं मिशन वाढतच गेलं। 5 जून 2024 केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशन, फ्लोरिडा, बोईंग स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्सला घेऊन पृथ्वीपासून 460 किलोमीटरवर असलेल्या ISSच्या दिशेने उड्डाण घेतलं। या स्पेसक्राफ्टचं हे ISS साठीचं पहिलं मिशन होतं। पृथ्वीवरून ISS पर्यंत पोहोचण्याचा प्रवास स्टारलाइनरने यशस्वीरित्या पूर्ण केला आणि 6 जून 2024 ला दोन्ही अंतराळवीर ISS वर पोहोचले। दोन्ही अंतराळवीर याच स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने परत पृथ्वीवर येणार होते। नासाचा इनिशियल प्लॅन असा होता की जवळजवळ 8 दिवस तरी 2 अंतराळवीर ISS मध्ये राहतील आणि तिथे काही एक्सपेरिमेंट करतील आणि 14 जून 2024 पर्यंत ते त्याच स्पेसक्राफ्टने पुन्हा पृथ्वीवर येतील। पण जसं ठरलं होतं तसं काहीही झालं नाही, कारण ISS वर डॉक करण्याच्या वेळी अंतराळवीरांना स्टारलाइनरच्या कम्प्युटरमध्ये काही मालफंक्शन एरर्स नोटीस झाले। सुरुवातीला या एरर्सकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि नासाने त्यांनाच ते ठीक करण्यासाठी सांगितलं। त्यामुळे त्यांची परतण्याची पुढची तारीख ठरते 26 जून 2024। स्टारलाइनर अजूनही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 460 किलोमीटर वर आहे आणि बोईंगच्या कोणत्याही इंजिनियरला स्पेसमध्ये जाऊन स्टारलाइनरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करणे शक्य नाहीये। सुरुवातीला त्यांनी स्टारलाइनरचं प्रेशर कंट्रोल आणि पंप असेंब्ली मोटरमध्ये काही बदल केले, पण लवकरच दोघांना आणि नासाला लक्षात आलं की हे मालफंक्शन साधं नाहीये, तर स्टारलाइनरचे बरेचसे महत्त्वाचे पार्ट्स निकामी झाले, ज्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे थ्रस्टर्स, जे पृथ्वीवर परतताना स्पेसक्राफ्टचा वेग कमी करून सेफ लँडिंग करण्यासाठी मदत करतात। असे 28 थ्रस्टर्स असतात आणि त्यापैकी
5 थ्रस्टर्स पूर्णपणे रिकामी झाले। याशिवाय इंजिनला इंधन पुरवठा करणारे व्हॉल्व सुद्धा खराब झाले। म्हणजेच स्पेसक्राफ्ट मधल्या इंजिनला फ्युएल सप्लाय कमी जास्त करता येऊ शकत नाहीये। याशिवाय स्पेसक्राफ्ट मधल्या थ्रस्टर्सना ओव्हरहीट होऊ न देण्यासाठी वापरण्यात येणारा हेलियम वायू स्टारलाइनर मध्ये लीक होऊ लागलाय। जे लिकेज सतत वाढत राहिलं तर ॲटमॉस्फिअर मध्ये एंटर करताना खूप गरम झालेले थ्रस्टर्स थंड करण्यासाठी रॉकेटमध्ये हेलियम वायू शिल्लक राहणार नाही। एवढंच नाही तर लीक होणारा हेलियम हा ज्वलनशील वायू आहे आणि अगदी सहज आग घेऊ शकतो। त्यामुळे स्पेसक्राफ्ट खाली येताना सहज पेट घेऊ शकतं। हे सगळे प्रॉब्लेम्स इतके गंभीर आहेत की बऱ्याच इंजिनियर्सनी स्पष्टपणे सांगितले की या परिस्थितीत अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येऊ शकतील याचीच कोणतीही हमी नाहीये। तर आता हा प्रश्न निर्माण होतो की पुढे काय होणार। सध्या एक मोठी प्रायव्हेट स्पेस एजन्सीज फक्त या परिस्थितीत मदत करू शकते, ती म्हणजे एलॉन मस्कची SpaceX कंपनी। SpaceXचं क्रू ड्रॅगन हे एक माणसांना नेण्यासाठीचं स्पेसक्राफ्ट आहे, जे यापूर्वी सुद्धा अनेक वेळा यशस्वीरित्या अंतराळवीरांना ISS वर पाठवून सुरक्षितपणे परत घेऊन आलंय। सध्याच्या स्थितीत नासा SpaceX कडून त्यांच्या क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टचा वापर करून ISS वर अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचा विचार करू शकते। SpaceXचा क्रू ड्रॅगन सुरक्षित आणि यशस्वी लँडिंगसाठी प्रसिद्ध आहे, पण नासाने अजून कोणताही अंतिम निर्णय सांगितलेला नाहीये। 2 पर्यायांवर विचार केला जातोय। पहिला पर्याय म्हणजे बोईंगला आणखी वेळ देणं। नासा बोईंगला वेळ देऊन त्यांचे स्टारलाइनर स्पेसक्राफ्टचे प्रॉब्लेम्स दूर करण्याची संधी देऊ शकतं, पण ही एक जोखमीची बाब ठरू शकते, कारण स्पेसक्राफ्टचे काही भाग आधीच खराब झालेत आणि ते लवकरात लवकर दुरुस्त करणं आवश्यक आहे। आणि दुसरा पर्याय आहे SpaceXची मदत घेणं। जर बोईंगच्या स्पेसक्राफ्टच्या समस्या वेळेत सोडवता आल्या नाहीत तर नासा SpaceXच्या क्रू ड्रॅगनचा वापर करून अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणण्याचा निर्णय घेऊ शकते। SpaceXने त्यांच्या क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टबाबत पूर्वीपासूनच दाखवलेला आत्मविश्वास आणि यशस्वी मिशन्समुळे त्यांनी या संकटात मदत करण्याची तयारी दाखवली आहे। पण SpaceXची भूमिका अधिकृतपणे कोणती असेल हे नासाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल।